कुपवाड जिल्हा सांगली येथील पोलिसांनी बेशिस्त वाहनावर केली धडक कारवाई। कुपवाड जिल्हा सांगली येथील पोलिसांनी कुपवाड MIDCच्या रस्त्यावर लावलेल्या विशेष नाकाबंदीत 52 वाहनधारकावर कारवाई करून त्यांना अवघ्या काही तासातच 42,500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला। कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। आठवडा बाजार असल्यामुळे कुपवाड शहरमध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी अवजड वाहनधारक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वाहतुकीला शिस्त लावणे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारवाई करणे या उद्देशाने पोलिसांनी ही विशेष नाकाबंदी केली होती। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने, ट्रिपल सीट प्रवासी, चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून प्रवास करणारे, विनापरवाना वाहन चालविणारे तसेच नोंदणी नसणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेत उपनिरीक्षक अमोल थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र जाधव, अंमलदार संदीप गस्ते, मधुकर सरगर, राजेंद्र कांबळे, प्रवीण मोहिते, अविनाश पाटील यांच्या सर्व पोलीस दल या ठिकाणी कार्यरत होते। या पोलीस दलातील सर्वच पोलिसांनी या वाहनधारकावर धडक कारवाई करण्यात आली। वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिला। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.